या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर। पद्मश्री अरण्य ऋषी मारुतीराव भुजंगराव चित्तमपल्ली यांचं 18 जून रोजी सायंकाळी 7:50 वयाच्या 94व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं। अक्कलकोट रोड परिसरातील सूत मिल हेरिटेज मणिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून गुरुवारी त्यांची अंत्ययात्रा निघाली। त्यांच्या पार्थिवावर रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पोलीस विभागाच्या वतीनं बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून चित्तमपल्ली यांना मानवंदना देण्यात आली। सोलापूर शहर परिसरातील विविध भागातील मुख्य रस्त्यांवर ड्रेनेज चेंबरची झाकणं ही तुटलेल्या आणि विचित्र अवस्थेत असून अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरची झाकणं ही तुटलेल्या अवस्थेत तर अनेक ठिकाणी ती वर आलेली आणि अनेक ठिकाणी खाली गेलेली आहेत। काही ठिकाणी या झाकणांच्या शेजारी गोलाकार स्थितीत दगडं ठेवण्यात आली आहेत। अतिशय भयानक असं हे चित्र आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर या तुटलेल्या आणि वर आलेल्या अथवा खाली गेलेल्या झाकणांचा अंदाज येत नसल्यानं एखादा वाहनधारक यात पडू शकतो आणि यामुळं त्याच्या जीविताला धोकाही होऊ शकतो। यामुळं पालिका आयुक्तांनी ही बाब तात्काळ गांभीर्यानं घेऊन लागलीच याबाबत ॲक्शन घेणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांची हक्काची बँक आणि महाराष्ट्रात नावाजलेली बँक म्हणून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख असून अनेक जिल्ह्यातील अनेक दिग्गज आमदारांनी या बँकेचं नेतृत्व करून बँकेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। बँक विविध कारणांमुळे सातत्यानं चर्चेत राहिली, कधी चांगल्या तर कधी इतर कारणांमुळे, पण ती सातत्यानं चर्चेत राहिली। सध्या पुन्हा एकदा ही बँक चर्चेत आली आहे। मात्र हे प्रकरण साधं सुधं नाही, तर ते अतिशय धक्कादायक असं आहे। नावलौकिक प्राप्त अशा या बँकेचा बांधकाम परवाना हा रहिवासी असून प्रत्यक्षात याचा वापर व्यावसायिक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वसीम शेख हे जोडबसवण्णा चौकातून पुढे निघाले होते। गाडी चालवताना इतर वाहनं पाहायची, पायी चालणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं, अशी काळजीपूर्वक गाडी चालवणाऱ्या वसीम शेख यांचा दिवसच खराब म्हणायचा। अचानकपणे त्यांच्या गाडीवर 2 गाढवं येऊन आदळली। अनपेक्षित अशा या प्रकारानं वाहन चालक वसीम शेख हे खाली पडले। त्यांच्या अंगावर त्यांची गाडी पडली। हा प्रकार इतका गंभीर ठरला की यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला। वसीम शेख यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले। घडलेल्या घटनेची नोंद झाली। एरवी कुणाचा धक्का लागला, कुणाची धडक लागून असा प्रकार घडला असता तर त्याच्यावर कार्यवाही झाली असती। इथं चालत्या गाडीवर 2 गाढवं त्यांच्या दंगामस्तीत येऊन आदळतात आणि एका व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत होते। याची कैफियत मांडायची तरी कुणाकडं, अशी अवस्था वसीम शेख यांची झाली। केंद्र शासनानं सोलापुरात 2 उड्डाणपूल बांधण्याची योजना सन 2016 मध्ये जाहीर केली होती। भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाच्या 100 खाजगी मिळकतींपैकी 8 मिळकतींच्या निवाड्यांचं काम बाकी आहे। दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर सुरू आहे। त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसंच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे 2 उड्डाणपूल शहरात होणार आहेत। जुना पुणे नाका ते पत्रकार भवन या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात 137 मिळकती बाधित होणार आहेत। त्यापैकी 100 खाजगी तर 37 या शासकीय निमशासकीय आहेत। यापैकी खाजगी मिळकतींच्या भूसंपादनाचं काम अधिकाऱ्यांमार्फत होत आहे। शिवसेनेचा गुरुवारी वर्धापन दिन होता। यानिमित्त उबाठा गटाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। दरम्यान
वर्धापन दिनासंदर्भात पक्षाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात डिजिटल फलक उभारण्यात आला। याविषयी पालिकेच्या पथकाला खबर मिळताच फौज फाट्यासह पथक शिवाजी चौकात दाखल झालं आणि बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेला इथला फलक पालिकेच्या पथकानं हटवला। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नो डिजिटल झोन आहे, यामुळे ही कारवाई करण्यात आली। अनधिकृत तसंच बेकायदेशीर डिजिटल फलकांविरुद्ध पालिकेनं अलीकडच्या काळात ठोस कारवाईची मोहीम हाती घेतली आहे। याचाच एक भाग म्हणून शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेला फलक हटवण्यात आला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे दत्ता पाटील सरांचे पायोनियर क्लासेस यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली आणि दूरदृष्टीनं लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता सोलापुरात पायोनियर किड्स इंग्लिश स्कूल। ऍडमिशन्स ओपन, नो डोनेशन, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG मुलामुलींची उत्कृष्ट प्रगती साधण्यासाठी पालकांच्या आग्रहामुळे निर्माण झालेली पायोनियर किड्स न्यू पाठशापेठ, दत्तनगर, सोलापूर।